रंग लावण्याच्या आधी एक प्रश्न विचारू. आपण खरंच धुळवड साजरी करतोय की फक्त हॅपी होलीचं स्टेटस टाकतोय? खरं तर धुळवड, धुलीवंदन आणि रंगपंचमी यात फरक काय आहे? पूर्वी धुळवडीच्या आदल्या दिवशी होळी पेटवली जायची. ती फक्त आग नव्हती, तर ती होळी म्हणजे अहंकार, द्वेष, अन्याय आणि वाईट प्रवृत्तीचा प्रतिकात्मक नाश होता. दुसऱ्या दिवशी ती राख अंगाला लावण्यामागचा अर्थ की मी माझ्यातल्या वाईट गोष्टी जाळल्या आहेत. कारण ती राख सांगते की सगळं नश्वर आहे. शरीर, संपत्ती, गर्व याची शेवटी राखच होते. राख लावणं म्हणजे मी माझा अहंकार जाळला आहे. ही नम्रतेची आणि आत्मशुद्धीची खूण होती. पण आज काय होत आहे? धुळवडीला आपण रंग खेळतो आणि त्यालाच आपण रंगपंचमी म्हणतो. केमिकल युक्त रंग, डोळ्यांना इजा, त्वचेला रॅशेस. मजा एक दिवसाची, त्रास मात्र अनेक दिवस. कोणाला रंग लावायला आवडत नाही, पण तरीही जबरदस्तीने रंग लावला जातो. परवानगीशिवाय कोणाला स्पर्श करणं चुकीचं नाही का? दारू, नशा, डीजेचा कर्कश आवाज, भांडण, गोंधळ, हजारो लिटर पाणी वाया, लहान मुलं, प्राणी, गरोदर महिला, वृद्ध पुरुष यांचा विचार कोणी करतं का? हीच का रंगपंचमी? रंगपंचमी ती आहे जिथे प्रेमाने रंग लावणं, आदराने रंग लावणं आणि सर्वात महत्वाचं परवानगीने रंग लावणं. रंग म्हणजे आनंद, जबरदस्ती नाही. कधी कधी रंग सुद्धा विचारतात की आपण खरंच आनंद पसरवतोय की कोणाच्या मनावर डाग लावतोय. या वर्षी ठरवा, रंग उधळा पण संस्कार विसरू नका. जर हे मनाला लागलं असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.